हॅलो, हाय, नमस्कार. मी राधिका धुरे. तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला ब्लाऊजमध्ये साईड फिटिंगची शिलाई कशी लावायची आणि स्लीव्स कसे जोडायचे सांगणार आहे. तर अशा प्रकारे आपण जो बॅक साईडचा भाग असतो त्याचा सेंटर काढून घ्यायचा आणि त्याला फ्रंट जोडून घ्यायचा आणि कुठे बघून घ्यायचं कुठे जास्त वगैरे फॅब्रिक येत आहे, जे जास्त येत असेल तिथे कट करून घ्यायचं. बघा अशा प्रकारे माझा थोडासा फ्रंट 125 वरती येत आहे, तर मी त्याला कट करून टाकलं. बरोबर फिनिशिंगने व्यवस्थित कट करून टाकायचे दोन्हीकडले भाग आणि नंतर स्लीवचं सेंटर काढायचं आणि ब्लाऊजचा सेंटरला ते जोडून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपण स्लीवला जोडून घ्यायचं. अशा बघू शकता, अशा प्रकारे जोडायचं आणि दोन्ही पण इकडली पण स्लीव जोडून घ्यायची आणि तिकडली पण स्लीव जोडून घ्यायची. आपल्या बघा आता दोन्ही पण स्लीव आपल्याला जोडून झालेल्या आहे. आता बॅक साईडच्या सेंटरमध्ये पिन टक करून घ्यायची आणि बघा अशा प्रकारे स्लीव पासून ते कमरचा जो भाग आहे लास्ट एंडिंगवाला त्याच्यावर सरळ शिलाई मारून घ्यायची. अशा प्रकारे आणि जो पण एक्स्ट्रा भाग आहे कपडा आहे तो कट करून घ्यायचा. अशा पिन लावल्याने काय होतं की तो कपडा घसरत आहे आणि व्यवस्थित सेंटरला तो राहते, म्हणून आपण थोडंसं पिन वगैरे लावून घ्यायची आणि स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची स्लीव ते इन पॉईंटपर्यंत. स्लीवला अशा प्रकारे शिलाई लावल्यानंतर एक्स्ट्राचा भाग हा बघा इकडला पण मी कापून टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर मापाचं ब्लाऊज घ्यायचं आणि स्लीवला ते बघून घ्यायचं फिटिंग त्याची कुठपर्यंत व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं. कुठे पण प्लेट्स वगैरे आल्या नाही पाहिजे आणि अशा प्रकारे आखून घ्यायचं. आपल्या चेस्ट जेवढी आहे आपली चेस्ट तिथे चेस्ट लावून घ्यायची, चेस्टचं माप लावून घ्यायचं. आता माझे चेस्टचं माप आहे 8.25 आहे, तर तो लावून घेतला मी. दोन्हीकडे मी तसंच केलं आहे. स्लीवचा माप बरोबर मापाचा ब्लाऊज मी लावून घेतलेला आहे. बघा अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचं मापाच्या ब्लाऊजला. अशा प्रकारे शिलाई पहिले चॉकने मार्क करून घ्यायचं. नंतर चेस्टचा माप लावायचा आणि त्याच्यानंतर कमरेचा बघा अशा प्रकारे मापाचा ब्लाऊज आणि आपलं जो शिवलेलं ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये कमरेचा माप लावून घ्यायचा बघा अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर ही आपली स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची. हा ब्लाऊजला टोन असल्यामुळे बरोबर हळूहळू स्लीववरून स्टिच घ्यायची असते. अशा प्रकारे आपण दोन्ही अशा मी 4 शिलाई देते. फिटिंगची शिलाई दिल्यानंतर त्याच्यानंतर मी 3 शिलाई देऊन देते, कारण कधी त्यांना ढिलं फिट्ट झालं वगैरे तर स्टिच राहील तर बरोबर होऊन जातं. अशा प्रकारे मी इकडे पण 4 शिलाई मारल्या आहे आणि इकडे पण आपल्या स्लीवपासून त्या कमरेपर्यंत बरोबर स्ट्रेट शिलाई आल्या पाहिजे. कुठे पण मग म्हणजे स्लीवला कुठे आतमध्ये जाते शिलाई, कुठे बाहेर जाते, तसं नाही झालं पाहिजे. स्लीवपासून ते कमरेपर्यंत पुरी स्ट्रेट शिलाई आल्या पाहिजे, तर आपलं ब्लाऊज बरोबर कस्टमरला फिटिंगला बसतं. झाले आपली फिटिंगची शिलाई पण मारून. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा तुमची माझी लास्ट फिनिशिंग ब्लाऊजची बघू शकता तुम्ही. जिथे एक्स्ट्राचे धागे दोरे असते ते कट करून घ्यायचं. बघू शकता ब्लाऊजची फिनिशिंग किती छान आलेली आहे. बॅक साईडला छान लेस वगैरे लावलेली आहे.